हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरनाथ भगवान की जय। अध्याय 2 आणि त्याचा श्लोक 25 याचा आपण विचार करीत आहोत। 25वावा श्लोक जो आहे तो आत्म्याविषयी वर्णन करणारा आणि तो असा: अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोची तुमर्हसी। माता बालकाला भरविताना एका घासाचे छोटे छोटे 20 घास करते, त्याप्रमाणे माऊली एक एक शब्द वेगळा करून एक एक सिद्धांत आपल्याला सांगत आहेत। सुरुवातीला या श्लोकावर व्याख्यान करताना ओवी क्रमांक 148 सांगताना अचिंत्य या पदावर व्याख्यान केले व पहिला सिद्धांत सांगितला, आत्मा हा अचिंत्य आहे। असा आत्मा केवळ ध्यानाभ्यासाने अनुभवता येतो असेही माऊली आपल्याला सांगतात। पुढची ओवी 149 आणि या ओवीत माऊलींनी अव्यक्त या पदाचा विचार करून चिंतन करताना आपल्याला सांगितलं की आत्मा हा अव्यक्त आहे। हा दुसरा सिद्धांत झाला आणि याद्वारे आध्यात्मिक शब्दज्ञान, मन आणि आत्मानुभूतीचा विचार केला गेला। आता तिसरं जे पद आहे अविकार्य अयम, या पदावर आता माऊली काय व्याख्यान करतात आणि कोणता सिद्धांत आपल्याला सांगतात त्याचा विचार आपण आता करणार आहोत। माऊलींची ही 150वी ओवी अशी आहे: हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतो व्यक्तिसी अतितु सर्व रूप। हा आत्मा सत्व रज तम या तिन्ही गुणांनी रहित, अनादि म्हणजे उत्पत्ती रहित, अविकारी म्हणजे निर्विकार परिणाम न पावणारा आहे। तो एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे असा नाही, तर आत्मा सर्व रूप आहे, तोच सर्व झाला आहे। आत्मा सत्व रजतम या तिन्ही गुणांनी रहित आहे, अर्थात गुणातीत आहे। त्याविरुद्ध शरीर हे त्रिगुणात्मक असलेल्या प्रकृतीचा क्षेत्राचा भाग असल्यामुळे साहजिकच 3 गुणापासून बनलेले आहे। आत्मा अविकारी आहे, त्याविरुद्ध शरीर तसेच प्रकृती म्हणजेच क्षेत्र हे विकारी आहे, सतत परिणाम पावणारे आहे। शरीर व्यक्तीपुरते मर्यादित आहे, त्याविरुद्ध आत्मा सर्वरूप आहे। हा विविध प्रकाराने असलेला भेद जाणून घेणे व तसा निश्चय बुद्धीत धारण करणे आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे। हा विविध प्रकारांनी असलेला भेद भगवंतांनी क्षेत्रज्ञ विभाग योग अर्थात गीता अध्याय 13 श्लोक 14 ते 34 आणि 891 पासून 1170 एवढा मोठा विस्तार या ठिकाणी माऊलींनी आपल्याला सोपा करून सांगितलेला आहे। आत्मा व शरीर यामधील भेद म्हणजेच भिन्नता सारांशाने स्पष्टपणे व यथार्थतेने लक्षात येण्यासाठी 13व्या अध्यायातील वर निर्देशित केलेल्यापैकी प्रमुख असलेल्या श्लोकांचा व ओव्यांचा अर्थ आपण आता पाहणार आहोत। यावरून हेही
लक्षात येईल की आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी आवश्यक असल्यामुळे क्षेत्रज्ञ विभाग योगाचे सार माऊलींनी प्रस्तुत ओवीत सांगितलेले आहे. कोणता विचार करायचा आपल्याला? आत्मा अनात्म विवेक, जो अध्याय 13 मध्ये विस्ताराने आलेला आहे. त्याचे चिंतन आपण आता करूया. अध्याय 13 मध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यामधील म्हणजेच प्रकृती व पुरुष यामधील म्हणजेच शरीर व आत्मा यामध्ये असलेल्या फरकास, विविध भिन्नतेस, वेगवेगळेपणास विवेकाद्वारे धारण करावयाचे आहे. व त्यायोगे 13व्या अध्यायाच्या शेवटी असलेल्या श्लोक 34 प्रमाणे परमपदाला म्हणजे आत्मानुभूतीला अर्थात जीवन मुक्तावस्थेला प्राप्त करावयाचे आहे. या श्लोकावरील ओवी 1140 मध्ये माऊली स्पष्ट करतात. वेगळी वेगळेपणे प्रकृती पुरुषे जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. अर्थ, जे साधक आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे निस्संदेहपणे स्वतःच्या अंतःकरणात पाहतात म्हणजेच अनुभवतात, ते ब्रह्मरूप अर्थात ब्रह्मीभूत अर्थात जीवनमुक्त होतात असे मी म्हणजे भगवंत म्हणतात. साधनेचे सार आहे. आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ किंवा पुरुष ज्याला म्हणतात, व अनात्म म्हणजे देह, क्षेत्र किंवा प्रकृती यांच्यामधील फरकास अर्थात आत्मा अनात्म विवेकास पूर्ण निश्चयाने, निस्संदेहतेने, सातत्याने अंतःकरणात म्हणजे मन, चित्त, बुद्धी या सर्वांमध्ये धारण करावयाचे आहे. या अध्यायातील ओवी क्रमांक 133 यापूर्वी ती होऊन गेलेली आहे, पण त्याचं वाचन या ठिकाणी मला आवश्यक वाटतं. ते आपण परत एकदा करूया म्हणजे विषय पूर्णपणे समजला पाहिजे. संशय संपून पूर्ण निष्ठा बसावी हे फार आवश्यक आहे. यापूर्वी आपण त्याचा विचार केला. ती ओवी एक सिद्धांताची ओवी आहे. ओवी अशी: देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. सार आणि असार यांचा विचार करून पाहिले असता देहादी प्रपंच असार अनित्य आहे व तेथे म्हणजे जगताच्या म्हणजेच प्रपंचाच्या ठिकाणी प्रपंच सत्य असल्याचा भ्रम दिसतो आणि ज्यावर देहादी प्रपंच भासमान होतो ते सारभूत असलेले तत्व अर्थात ब्रह्म नित्य व अविनाशी आहे. नित्यानित्य विवेक ब्रह्मानुभूती प्रत म्हणजे आत्मानुभूती प्रत नेतो हा सुपरिचित सिद्धांत. श्रीमद शंकराचार्य कृत विवेक चूडामणी श्लोक 20 उत्तरार्ध व श्लोक 21 पूर्वार्धात पुढील सुपरिचित व सुप्रसिद्ध शब्दांनी सांगितलेला आहे: ब्रह्म सत्यम जगन्मिथ्यत्वे वम रूपो विनिश्चयः सोयम नित्यानित्य वस्तु विवेकः समुदावृतः. अर्थ, ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या म्हणजे अर्थात असार अनित्य आहे. ब्रह्म व जगत यांच्या पृथकत्वाचा, परस्पर भिन्नतेचा असा जो निश्चय करणे त्याला नित्यानित्य वस्तूचा विवेक ही संज्ञा आहे. हा पारिभाषिक शब्द आहे. अध्यात्मात विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक म्हणजेच आत्मानात्म विवेक म्हणजेच क्षेत्रज्ञ विवेक म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक म्हणजेच ब्रह्म जगत विवेक. या प्रत्येक जोडीमध्ये असलेल्या दोघांमध्ये जे पृथकत्व आहे, जी परस्पर भिन्नता आहे, त्यामध्ये बुद्धीचा निश्चय सातत्याने जोपासणे यालाच साधना म्हणतात.
आणि अशा प्रकारची साधना आपल्याला करायची आहे. याच अध्याय क्रमांक 13 मध्ये श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंत स्पष्ट करतात, जे म्हणजे आत्मा आणि ब्रह्म ज्ञेय आहे, जे आत्मा किंवा ब्रह्म ज्ञेय आहे, अनुभवण्यायोग्य आहे, अनुभवणे शक्य आहे आणि अनुभवास आल्यावर साधक नित्यानंदरूप अवस्थेला म्हणजे अमृतम प्राप्त करून घेतो. ब्रह्म अर्थात परमात्मा अर्थात आत्मा हे सर्व इंद्रियांनी रहित आहे, पण सर्व इंद्रिये व त्यांच्या विषयाच्या रूपाने भासत आहेत, त्यांना प्रकाशित करीत आहेत, आसक्तीरहित संगरहित आहेत, सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे सर्वांना धारण अर्थात पोषणे करीत आहे. निर्गुण म्हणजे सत्वरजतम गुणरहित आहे, पण सत्वरजतम या गुणांचा जीव रूपाने भोगता आहे. तापवलेल्या लोखंडात अग्नी असतो, पण तो लोखंड होत नाही. गोल असलेल्या घटातील व चौकोनी असलेल्या मठातील आकाश घटामठाच्या आकाराचे झाल्याचे दिसते, पण ते गोल चौकोनी न होता निराकारच म्हणजे आकाररहितच राहते. त्याप्रमाणे मायेच्या उपाधीमुळे ब्रह्म विश्वरूपाने विकारवान झाल्याचे दिसते, पण ते विकारी अर्थात विविध आकार विविध गुणधर्म असणारे परिणाम पावणारे असे झालेले नसते. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणयया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. 13व्या अध्यायातली 9वी ही ओवी. अर्थ, अर्जुना, ब्रह्म म्हणजे अर्थात आत्मा हे मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियासारखे आणि सत्वरजतम या गुणासारखे आहे, 3 गुणापासून तयार झाल्यासारखे आहे, असे वरून वरून पाहण्याच्या झालेल्या सवयीमुळे खरे असल्याचे वाटते. उदाहरणार्थ, प्रत्येकास मन व देहेंद्रियाच्या तादात्म्यामुळे असे वाटत असते की स्वतःचे मन हे मी आहे, मन हेच आत्मा आहे. प्रत्येकाला असे वाटत असते की मी म्हणजे माझा आत्मा. आता क्रोधित म्हणजे तामसिक झालो आहे, आता इच्छापूर्तीच्या मागे लागलेला म्हणजे राजसिक झालो आहे, आता भक्तीचा आनंद घेत आहे म्हणजे सात्विक झालो आहे. सारांश, आत्मा हा मी म्हणून प्रतीतीस न येता मन व सत्वादी 3 गुण हे मी म्हणून प्रतीतीस येत असतात. अर्थात मी आत्मा आहे आणि मी मन इंद्रिये 3 गुण नाही. हा विवेक सजगतेने व सतत प्रवाही पद्धतीने बुद्धीत धारण करणे हीच साधना जी आत्मानुभूती प्राप्त करून देते. मन, गुण व इंद्रिय यापेक्षा ब्रह्म म्हणजे आत्मा वेगळा आहे. नाम, रूप, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार प्रकृतीच्या जगताच्या ठिकाणी आहेत, पण आत्म्याला ब्रह्माला लागू नाहीत. हे ब्रह्म सत्व रज तम गुण नाहीत, त्याचा व गुणांचा काही एक संबंध नाही, पण ब्रह्माच्या ठिकाणी गुण भासतात. आकाश ढगांना, आरसा प्रतिबिंबाला, सूर्याची किरणे मृगजळाला जशी धारण करतात तसे ब्रह्म गुणांना धारण करते. दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्याचा उपभोग घ्यावा तसे निर्गुण ब्रह्माने म्हणजे आत्म्याने 3 गुणांचा भोग घेणे होय. अनेक अग्नीत एकच उष्णता, मिठाच्या राशीतील प्रत्येक कणात एकच खारेपणा, कोट्यावधी उसात एकच गोडी जशी व्यापून असते, तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आगवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. अर्थ, ज्याप्रमाणे अविनाशित्व व सूक्ष्मत्व या धर्माद्वारे एकच ब्रह्म सर्वत्र व्यापून असते, ते म्हणजे आत्मा प्रस्तुत प्रकरणात ज्ञेय आहे.
अर्थात प्रकृती पुरुष विवेकाद्वारे आत्मा अनुभवायचा आहे. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान अनुभवास येण्याची निश्चितता भगवंतानी श्लोक 17 मध्ये सांगितली आहे. तो श्लोक असा: ज्योतिषामपि तज्ज्योतिस् तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थ: ते म्हणजेच ब्रह्म आत्मा अर्थात परमात्मा, संपूर्ण ज्योतीचीही ज्योती म्हणजे सूर्य चंद्र या प्रकाशकांचे तसेच विषयांचे प्रकाशक इंद्रिये, इंद्रियाचे प्रकाशक मन, मनाची प्रकाशक बुद्धी अशा या उत्तरोत्तर प्रकाशकांचे असे सर्व प्रकाशकांचे प्रकाशक आहे. ते अविद्या माया व अविद्यावृत जगत या सर्वांच्या परम म्हणजे अत्यंत पलीकडे आहे. ते ज्ञानम म्हणजे ज्ञानरूप आहे. ते ज्ञेयम जाणण्यायोग्य अनुभवास येणे शक्य असे आहे. ते ज्ञानगम्यम ध्यानादी साधनांच्या साह्याने ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीद्वारे अनुभवास येणारे आहे. ते सर्वांच्या हृदयात आत्म्याच्या रूपाने विराजमान आहे. अर्थात प्रत्येकास आत्म्याचा अनुभव येऊ शकतो. माऊली हे तत्व पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. नेत्रादी ज्ञानेंद्रियांना विषय समजतो, पण मन सोबत असेल तरच. अशा रीतीने समजलेल्या विषयातील योग्यायोग्य इत्यादी सूक्ष्मता बुद्धी समजते. अशा रीतीने विषय इंद्रिये मन बुद्धी हे उत्तरोत्तर प्रकाशक आहेत. जीवाच्या स्तरापर्यंत अंतिम प्रकाशक बुद्धी आहे. थोडक्यात बुद्धी समजणे, बुद्धी म्हणजे समजणे आणि बुद्धीचे प्रकाशन जो करतो तो आत्मा. या अर्थाने बुद्धीची बुद्धी म्हणजे आत्मा. याच अर्थाने जीवाचा जीव म्हणजे आत्मा. माऊलीच्या या अलंकारिक भाषेने हेही समजते की आत्मा हा सर्वांच्या पलीकडे आहे. जेव्हा मन वृत्तीरहित होते, मनात कोणताही विषय नसतो, विषय नसल्यामुळे बुद्धीस प्रकाशनाचे काम नसते, त्यावेळी बुद्धी साक्षी असते. अशी बुद्धी आत्मरूप होते व स्वसंवेद्यतेमुळे आत्मा अनुभवास येतो. आपल्याला आता ध्यान करायचं आहे आणि म्हणून आणखी 4 वाक्य मी सांगणार आहे. त्याचा आपण अत्यंत शांतपणे त्याचं श्रवण करा आणि पुढच्या सूचना दिल्यानंतर ध्यान करा. द्रष्टा असलेला आत्मा दृश्यत्वास येतो. दृश्य जगतासी द्रष्टा एकवटतो. प्रकाशक प्रकाश आणि प्रकाश्य ही त्रिपुटी संपते व प्रस्तुत ओवी म्हणजे अध्याय 2 150 आपला चालू आहे मध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मा सर्वरूप असल्याची साम्य रसाची अनुभूती येते. ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे तीनही आत्माच असल्याचा अनुभव येतो. सारांश: ध्यानावस्थेत त्रिपुटीरहिततेने स्वतःकडे पाहताना आणि ध्यानाभ्यासाच्या निरंतरतेने जागृतावस्थेत त्रिपुटीरहिततेने दृश्याकडे पाहताना ब्रह्म अर्थात आत्मा अनुभवास येतो. हे ब्रह्म सर्वांच्या हृदयात ज्ञानरूपाने आहे. आत्मा हा ज्ञानगम्य असल्याचे माऊली अशा रीतीने स्पष्ट करतात. ओवी क्रमांक 929 पासून 940 पर्यंत माऊलींनी हा विषय आपल्याला स्पष्ट केलेला आहे. शक्य असेल तर ज्ञानेश्वरी समोर ठेवा, अध्याय 13 काढा आणि त्यामध्ये ह्या आत्ता सांगितलेल्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार करून ध्यानाला आपण काय करायची सुरुवात करायची आहे. ध्यानासाठी ही उत्तम पार्श्वभूमी अशा प्रकारे तयार आहे. यानंतर मी माझी माऊली म्हटल्यानंतर श्रवण आपण बंद करायचे आहे. त्यानंतर आपण 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि
ते ध्यान संपल्यानंतर पुढच्या भागाचं श्रवण आपण करायचं आहे. माझी माऊली. रामकृष्ण हरी. संदर्भ लक्षात येण्यासाठी प्रस्तुत ओवी 150 परत एकदा मी वाचतो. हा गुणत्रयरहितो अनादि अविकृतो व्यक्तिसी अतितु सर्वरूप. हा आत्मा सत्वरजतम या तीनही गुणांनी रहित, अनादि म्हणजे उत्पत्तीरहित, अविकारी म्हणजे निर्विकार, परिणाम न पावणारा आहे. तो एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे असा नाही, तर आत्मा सर्व रूप आहे, तोच सर्व झालेला आहे. आता याचा पुढचा आपल्याला विचार करायचा आहे आणि माऊली आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये काय सांगतात तो आपण आता त्याचं चिंतन करूया. आत्मा अनुभवास येण्यासाठी अर्जुना, आत्मा अनात्मा या दोन तत्वाचे जोडीने निरूपण करून तुला सांगतो. माऊलीची ओवी आहे 954. आता अध्याय 13 मध्ये 19वा श्लोक आहे, तो आपण पाहूया. तो श्लोक असा: प्रकृतींच पुरुषंचैव विद्यनादि उभावपि विकारांश गुणांचैव विद्धी प्रकृती संभवान. श्लोक 19. अर्थ काय म्हणतात? प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादी आहेत असे तू जाण, आणि राग द्वेषादी विकार तसेच सत्व रज तम हे 3 गुण प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे जाण. श्लोक क्रमांक 19. भगवान क्षेत्रज्ञ विभागालाच प्रकृती पुरुष या नावाने सांगत आहेत. श्लोक 5 आणि 6 आता आपण पाहू. ते श्लोक असे: महाभूतान्यंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकंच पंचचेंद्रियगोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकार उदाहृतम्. 5 आणि 6 या 2 श्लोकाचा एकत्रित अर्थ. पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती, दशेंद्रिये, मन, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती, अशा प्रकारे विकारासहित एकूण 36 तत्वे असलेले हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. 5 आणि 6 श्लोकामध्ये 36 तत्वाचं हे क्षेत्र सांगितलेलं आहे. यावरून लक्षात येईल की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे वर्गीकरण व्यष्टीस्तरावरील भिन्नता दाखवते, आणि प्रकृती पुरुष हे वर्गीकरण समष्टी स्तरावरील भिन्नता दाखवते. शरीर आणि दृश्य संसार हे प्रकृती विभागात आहे. आत्मा व परमात्मा हे पुरुष विभागात आहे. प्रकृती असत, जड आणि दुःख रूप आहे. पुरुष सत, चित्त आणि आनंद रूप आहे. प्रकृती नाशवान, विकारी आणि क्रियेद्वारे परिणाम पावणारी आहे. पुरुष अविनाशी, निर्विकार तसेच अक्रिय व साक्षी आहे. प्रकृतीची नित्य निवृत्ती आहे आणि पुरुषाची अर्थात आत्म्याची नित्य प्राप्ती आहे. शरीर आणि आत्मा या दोन्हींना वेगवेगळे अनुभवणे हीच जीवन मुक्त अवस्था आहे. सर्व विकार, विशेषतः इच्छा म्हणजेच राग, द्वेष, सुख, दुःख इत्यादी द्वंद्वे व शरीर हे अनात्म आहेत. आत्मा त्यांच्यापासून वेगळा व निर्लिप्त आहे. ही जाणीव आत्मानात्म विवेक व साक्षीभावाद्वारे सजगतेने जोपासने करणे आहे, आणि हीच काय आहे? साधना. सावली आभासिक आहे, पण शरीराच्या रूपाशी सतत चिकटलेली असते. तसेच कणसामध्ये दाण्यासोबत कोंडाही एकाच वेळी म्हणजे 7 वाढत असतो. त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही जोडी अनादी सिद्ध आहे.
माऊलीची ओवी 961 962. श्लोक क्रमांक 5 आणि 6च्या अर्थामध्ये 36 तत्वे असलेले क्षेत्र सांगितले आहे. ते क्षेत्र म्हणजे ही प्रकृती असे जाणावे. वरील परिच्छेदातील श्लोक क्रमांक 14 व ओव्याद्वारे सांगितलेले आणि प्रस्तुत प्रकरणात जे ज्ञेय आहे अर्थात आत्मा तोच पुरुष आहे असे निसंशय समजून घे. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पंडुसुता प्रकृती ते समजता क्रियानाम. अर्थ उत्पत्ती नाश होत नाही अशी निरुपाधिक सामान्य व्यापक सत्ता म्हणजे पुरुष आणि सत्तेच्या योगाने क्रिया घडत असतात. समस्त क्रिया म्हणजे प्रकृती होय. 966 ओवी. बुद्धी इंद्रिये मन अर्थात अंतःकरण इत्यादी ज्या ठिकाणी विकारांची उत्पत्ती व भरण पोषण होत असते आणि सत्व रजतम हे तिन्ही गुण या सर्वांचा समुदायच प्रकृती आहे. हाच समुदाय म्हणजे हीच प्रकृती कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. 967 968. भगवद्गीतेतील एकमेव पाठभेद आहे. आता अध्याय 13 विषय चालू आहे. त्यातला श्लोक 20. कार्यकरण कर्तृत्वे आणि कार्य कारण कर्तृत्वे. करण आणि कारण हा जो काही पाठभेद आहे त्यावर थोडी चर्चा या ठिकाणी आपण करूया. अर्थ असा आहे की कार्य म्हणजे शरीर आणि शरीरास उत्पन्न करणारे व प्रकृतीजन्य असलेली पंचमहाभूते व त्यांचे शब्दादी 5 विषय असे 10 विकार जे कार्य असलेल्या शरीराकडून ग्रहण केले जातात. करण म्हणजे अवजारे म्हणजेच टूल्स जी मन बुद्धी अहंकार व दशेंद्रिये अशी 13 आहेत. कार्य व कारण यांच्या उत्पत्तीस म्हणजे कर्तृत्वास प्रकृती हेतू म्हणजे कारण आहे असे म्हटले जाते. श्लोकांचा पूर्वार्ध वरीलप्रमाणे उद्धृत करून वरील स्पष्टीकरणासह श्लोकाच्या पूर्वार्धाचा अर्थ शांकर भाष्यात केला आहे. तदनंतर श्लोकाच्या प्रथम पदाचा दुसरा पाठ कार्य कारण कर्तृत्वे असा आहे व तोही घेता येईल असे सांगितले आहे. दुसऱ्या पाठाचा अर्थ कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे सर्व इंद्रिये यांच्या उत्पत्तीस म्हणजे कर्तृत्वास प्रकृती हेतू म्हणजे कारण आहे असे म्हटले जाते. श्लोकाच्या उत्तरार्धाचा अर्थ पुढीलप्रमाणे सुखदुःखाच्या भोक्तृत्वाचा पुरुष आणि क्षेत्रज्ञ जीव हा कारण आहे असे म्हटले जाते. माऊलींनी दोन्ही पाठभेदांचा समन्वय साधून ओवी क्रमांक 969 ते 973 मध्ये मुख्य म्हणजे आत्मानुभूती हे ध्येय कसे प्राप्त होईल या दिशेने श्लोकाचे निरूपण केले आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे. पहिल्यांदा इच्छा व बुद्धी या दोघी मिळून अहंकारास उत्पन्न करतात व त्यास इच्छित फलप्राप्तीच्या दिशेने या दोघी फलप्राप्तीचा उपाय निश्चित करतात व इंद्रियाद्वारे क्रिया सुरू ठेवतात. या बाह्य प्रयत्नांना कार्य म्हणतात. अहंकार म्हणजे मत याद्वारे प्रबळ झालेली इच्छा मनाला चिथावते, वृत्ती वेगाने उठते आणि मग ते मन इंद्रियाकडून कार्य करून घेते. यालाच कर्तृत्व म्हणतात. इच्छा बुद्धी मन अहंकार इंद्रिये या उपाधीने युक्त झालेल्या पुरुषाचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे अर्थात जीवाचे कर्तृत्व म्हणतात. इच्छा मन बुद्धी अहंकार इंद्रिये यांचा परस्परांशी संबंध या व वरील 2 ओव्याद्वारे दर्शवून हा प्रकृतीजन्य समूह मूलतः निर्लिप्त असलेल्या पुरुषात म्हणजे आत्म्यास कसा उपाधियुक्त करतो, कसा ज्ञाता करता भोगता करतो ते दर्शविले आहे. अशा रीतीने सुरुवात अंतःकरणात इच्छेच्या उगमाद्वारे होते व व्यक्ती करता भोगता होते. हा विषय सुस्पष्ट होण्यासाठी याच अध्यायातील पुढे येणारा श्लोक 56 आणि त्या मधील विवरणातील एक परिच्छेद जो आहे
त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. द्वेष हा शब्द सर्वांना कळणारा आहे. द्वेषाच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे राग असे लक्षात ठेवावे. अनुराग हा शब्दातील राग असे लक्षात घ्यावे. राग द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे पाहिजे असे वाटणे, विविध विषय, स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे इच्छा, आसक्ती, इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह ही रागाचीच म्हणजे आसक्तीचीच रूपे आहेत. या सर्वांचा उगम चित्तात सारख्याच पद्धतीने होतो. ही प्रक्रिया वितराग म्हणजे रागरहित अर्थात आसक्ती इच्छारहित होण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून कार्य, कर्तृत्व व कारण या तिन्ही प्रकृती हीच मूळ आहे असे सिद्धांत राजा श्रीकृष्ण म्हणाले आहेत, असं माऊली 972व्या ओवीमध्ये सांगतात. या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते, परंतु सत्वरजतम यापैकी ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखे ते कर्म निपजते. माऊली या 13व्या अध्यायातील ओवी क्रमांक 985 ते 1021 या दरम्यानच्या ओव्यात आपणास काय सांगत आहेत ते आता आपण पाहूया. तो पुरुष अर्थात आत्मा अकर्ता, राग द्वेष रहित म्हणजे उदासीन द्वंद्वरहित, अभोक्ता पण प्रकृती त्याला भोगावयाला लावते, भोगता बनविते. या प्रकृतीची सर्वच कृती अलौकिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे महाद्वीप आहे, मूर्तिमंत व्यापकपणा आहे. काम क्रोध इत्यादी अगणित विकार हिनेच निर्माण केले आहेत. हिची दैवी शक्ती माया इत्यादी नावे स्मृती पुराणात उपनिषदात प्रसिद्धच आहेत. ही सतत वाढणारी शब्दसृष्टी म्हणजेच लिखाण वक्तृत्व आहे. शब्दसृष्टीला विविध आकारांची जोड देत राहणारी आहे. 64 कला, 14 विद्या, इच्छा, ज्ञान, क्रिया त्यांना हिनेच प्रसवले आहे. किंबहुना सर्व खेळ तिचाच आहे. त्या स्वयंभू ब्रह्माची उत्पत्ती, त्या निराकाराचा आकार, त्याचे राहणे अर्थात स्थिती, राहण्याचे ठिकाण ही प्रकृती आपणच बनविते. त्या इच्छा रहिताची इच्छा, त्या मनबुद्धी नसलेल्याची म्हणजे अमनस्काची मनबुद्धी, त्या निराकाराचा आकार, निर्व्यापाराचा व्यापार व निरहंकाराचा अहंकारही आपण होऊन राहते. त्या नामरहितांचे नाम, जन्मरहिताचे जन्म, त्यांचे कर्म, त्यांची क्रिया, त्या निर्गुणाचे गुण, त्या नेत्ररहिताचे नेत्र होते. त्या भावातीताचे भाव व त्या अवयवरहिताचे पुरुषाचे अर्थात आत्म्याचे अवयवही होते. किंबहुना ही प्रकृती त्या पुरुषाचे म्हणजे आत्म्याचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती आपल्या सर्व व्यापकपणाने अविकारी पुरुषाला अर्थात आत्म्याला विकारी करते. केवळ पुरुषाला म्हणजे संगरहित, उपाधिरहित, विकाररहित आत्म्याला जन्माला येणे व सुख दुःख भोगणे इत्यादी संभवत नाही. हे सर्व मूळ कारण पुरुषाच्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी उपाधी रूपाने निर्माण झालेला प्रकृतीच्या गुणाचा संगच आहे. 1021 ओवीमध्ये माऊलींनी हे स्पष्ट केलेलं आहे. आता अध्यायातला श्लोक 22वा पाहू. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमाप्नेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. अर्थ, या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. सर्व क्रियांच्याकडे समीप राहून साक्षी भावाने पाहणारा म्हणजे उपद्रष्टा आहे. जुईच्या वेलीच्या जाळीमध्ये टेका देणाऱ्या खांबाप्रमाणे पुरुष हा प्रकृतीकडून केल्या जाणाऱ्या कर्माच्या जाळ्यात कर्माद्वारे लिप्त न होता साक्षी भावाने पाहत उभा असतो.
लिप्तता, संग या दृष्टीने पाहता पुरुष व प्रकृती ही जोडी पृथ्वी आणि तिला वेष्टून असणारे आकाश या जोडीप्रमाणे आहे. पृथ्वी आणि आकाश यांच्याप्रमाणे पुरुष आणि प्रकृती एकमेकांशी संलग्न असूनही परस्परापासून पूर्णतः भिन्न आहेत. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी ये वर येतू हा. 10:25. अर्थ, प्रकृती त्याच्या म्हणजे पुरुषाच्या योगाने जगते, त्याच्या सत्तेने जगास प्रसवते. म्हणून हा प्रकृतीचा पती अर्थात भर्ता धारण पोषण करणारा होय. अशा प्रकारे जो निखळपणे स्पष्टपणे पुरुषात जाणतो आणि सर्व कर्म हे प्रकृती व तिचे 3 गुण करीत आहे, असा स्पष्ट भेद प्रकृती पुरुषामध्ये असल्याचे ज्याच्या बुद्धीने निसंदिग्ध निर्णयाद्वारे धारण केले आहे व ज्याच्या मनास हा भेद अपरोक्षत्वाने गोचर झाला आहे, त्यास कर्म करीत राहूनही कर्मापासूनची निर्लिप्तता अनुभवास येते आणि त्याचे जन्म मृत्यूचक्र संपते. असा निर्वाळा माऊलींनी 1030 ते 1035 या ओव्यांमधून दिलेला आहे. आता 24वा श्लोक असा आहे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये संख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही योगी ध्यानाभ्यासाने शुद्ध झालेल्या अंतःकरणाने अर्थात विचाररहित मन व स्थिर सूक्ष्म निश्चल असलेल्या बुद्धीने आपणच आपल्या ठिकाणी आत्म्याला पाहतात अर्थात अनुभवतात. वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे मनामध्ये प्रकृती व पुरुष यांच्यामधील भेद अनुभवास येण्यासाठी अनात्म विवेक सफल होण्यासाठी ध्यानाभ्यास खूप पूरक ठरतो. दुसरे, सांख्ययोगाने व इतर कितीतरी साधक कर्मयोगाद्वारे आत्म्याला पाहतात. विविध मार्ग एकमेकांना पर्यायी आहेत असे न पाहता त्यापैकी सोपा कोणता, साधना अजून सोपी पाहिजे एवढाच विचार न करता सर्वच मार्गाचा समन्वय साधण्याकडे स्वतःचा कल ठेवावा. कारण समन्वय साधण्याने आत्मानुभूती प्राप्त होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते असे लक्षात घ्यावे. समन्वय साधताना स्वतःची क्षमता, आवड, स्वभाव लक्षात घेऊन विविध मार्गांना थोडे कमी अधिक महत्त्व आणि त्यानुसार कमी अधिक वेळ आपण देऊ शकता. वर आपण श्लोक 5 आणि 6 पाहिला. त्यामध्ये 36 तत्वे आणि त्याचे भेद सांगितले, जे एकमेवा द्वितीय असलेल्या पुरुषाच्या ऐवजी आत्म्याच्या ऐवजी अनुभवास येत असतात. जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे द्रष्टा, ज्ञाता, कर्ता, भोक्ता या भूमिकेतून विविध त्रिपुटीद्वारे जगण्याची जी वैचारिक सवय झाली आहे आणि त्यामुळे आत्मा शुद्ध स्वरूपात अनुभवास न येता मनात येणाऱ्या प्रत्येक विचारातून म्हणजे वृत्तीतून प्रत्येकास मी द्रष्टा, ज्ञाता, कर्ता, भोक्ता आहे असे अनुभवास येत असते. अशा प्रकारे शुद्ध आत्मस्वरूप व 36 उपाधी यांचे मिश्रण झाले आहे. शुद्ध सोन्यामध्ये जसे किडा, ज्याला बट्टा किंवा हिनकस पदार्थ आपण म्हणतो, मिसळला जातो, तसे झाले आहे. सोन्यातील किडा जसे अग्नीच्या भट्टीत नवसागराची पुटे देऊन काढून टाकतात, त्याप्रमाणे वैचारिक भूमिकेतून अनात्म म्हणजे उपाधी असलेले किडा डोळे बंद करून अनात्म विवेक जोपासत राहण्याद्वारे अनात्म असलेले 36 भेदांचे किडा सतत दूर सारत राहावयाचे आहे. अशा रीतीने अंतःकरण शुद्ध झाले की मन विचाररहित व बुद्धी स्थिर सूक्ष्म झाली की आपल्यालाच आपल्या ठिकाणी आत्मा अनुभवास येतो. अशा प्रकारची खात्री माऊलींनी ओवी क्रमांक 10 पर्यंत दिलेली आहे. या ठिकाणी आपण स्वल्पविराम देणार आहोत आणि याच ओवीचा राहिलेला विचार पुढच्या सत्रामध्ये करूया.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरनाथ भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरनाथ भगवान की जय।